खेरवाडी संघ. दोन्ही संघाचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर दिलेल्या वेळात आपण उपस्थित आहात, पुन्हा एकदा आपलं स्वागत, वेलकम. दोन्ही संघांसाठी नियम व अटी सांगतोय. खरं तर सामने 5 षटकांचे पाहायला मिळतील. 5 षटकांमध्ये बॉल केव्हाही हरवला, खराब झाला, फुटला तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल आणि जो नवीन बॉल येईल तो चॉईस बॉल नसेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. दोन्ही टीमसाठी 12 खेळाडू कंपल्सरी राहील. ज्या टीमचा 12 खेळाडू नसेल त्या टीमला लगेचच पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा आपण पाहतोय अंबरनाथ असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा. खरं तर सर्व काही नियम आहेत ते सर्वच नियम या स्पर्धेला मात्र लागू केले जातात. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यासु सर्वदा सर्व मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. गणपती बाप्पांसमोर पुन्हा एकदा नतमस्तक होऊयात आणि या सामन्याची क्रिया सुरुवात. त्यानंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानाचा त्रिवार मुद्रा करत जाऊया त्या मॅचच्या दिशेने जिथे सामना पाहतोय. एका बाजूला खेरवाडी संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय गुरु 11 तारवाडी संघ आहे. दोन्ही संघ बल आहेत, दोन्ही संघांमध्ये कॅलिबरी आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी अशोक आणि त्यांच्या समवेत नरेश आणि पहिलाच पीबनचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती उमेश आहेत. पहिल्या फेरीचे सर्व सामने हे 5-5 षटकांचे पाहायला मिळतील. दोन्ही संघांना पाहिले तर एक रिव्ह्यू देण्यात येतील, एक बीमर साठी आणि एक रनआउट साठी. LB वाईट बॅटकर साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच लावते सुरुवात. पहिल्या बॉल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गोलंदाज उमेश बॉलिंग मार्क वरती. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. स्ट्राईक वरती अशोक. पहिलाच बॉल, अगदी या स्पर्धेतला पहिलाच बॉल उमेशांच्या माध्यमातून सरळ यॉर्कर लेंथ वरती होता, परंतु त्यानंतर स्ट्राईक वरती अशोक होते. फक्त चॉप केलं, बॉलला स्टॉप केलं, सन्मान दिलं. पहिल्याच बॉलला खरं तर इथून सन्मान देण्यास भाग पाडलं गेलं गोलंदाज उमेशांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल हा डॉट आलाय. दोनही संघ सध्या तरी आपल्या इनिंगची सुरुवात शून्यातून करत असताना शून्यातून विश्व निर्माण केले जात आहे आणि सध्या तरी दोन्ही संघ शांततेने सुरुवात करतात, परंतु सेकंड बॉल दुसऱ्याच बॉल वरती केलंय पुन्हा एकदा भव्य स्वागत उमेशांचं स्वागत. दुसऱ्याच बॉल वरती धमाका अशोकच्या बॅट मधून षटकार. ऑफ मध्ये 6 धावा जमा केल्यात. षटकारानं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना आताचा चेंडू फुलर लेंथ कव्हर्सला थोडा चुका होत आहेत. जर का एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं असतं, फेकलं असतं तर इथे कदाचित चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं, परंतु त्यानंतर ही या ठिकाणी मी तर म्हणेन रिस्की धाव होती, परंतु सहजासहजी कंप्लीट केली जाते. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या फुलकावरती. दोनही संघ सध्या चांगली सुरुवात करत आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. अगदी बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाला 5 षटकामध्ये 50च्या पलीकडे जावं लागेल, कारण की तारवाडी संघ याच विभागातील एक दमदार संघ आहे. स्पर्धा आपण पाहतोय लाजवाब या ठिकाणी आयोजन आणि नियोजन केले जाते. मॅच ऑन. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज उमेश. इथे हा चेंडू कदाचित पॅड वरती ठेवण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर अगदी चेंडू पाहिलं तर कंट्रोल
मध्ये नव्हता आणि त्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक अवांतर धाबा मिळते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचते. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी प्रेक्षक देखील आता हळूहळू या मैदानाकडे येतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूयात. वेलकम आहे आपलं स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषकात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आताचा हा चेंडू बॅकफुटवरती गेले कट करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या स्लिपमध्ये बॉल अडवला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु लगेचच इथे धाबा घेण्याचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल ठरतोय. सिंगल मिळेल. शांतमय सुरुवात इथून खेरवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल मिळाली. टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल तब्बल 9 धावा आहेत. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत उमेशनं चांगली कामगिरी केलेली आहे. मॅडम तरी पावले ते षटक सुरू आहे, परंतु सध्या तरी षटकार खाल्ल्यानंतर कमी धाबा दिल्यात. इथे फुल टॉस आडवा बॅटनं बॉलला क्लिअर केलाय. फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय अशोकच्या बॅट मधून धमाका. आडवा बॅटनं केला हा वार. इथे मिळेल षटकार.
डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. थँक्यू सो मच. अगदी मॅडन पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 10 धावा, म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती आहेत. पहिला विकेट पाहिलं तर नरेशच्या माध्यमातून इथे गमावला गेला, परंतु नरेशनं देखील चांगली सुरुवात केली. आपल्या माध्यमातून आपल्या डावाची सुरुवात देखील नरेशने चांगली केली, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे विकेट आला. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती स्वर्गीय गुरु 11 धारवाडी संघाच्या माध्यमातून मोहनला पाहतोय. आपण नेहमीच सातत्याने पाहतोय पहिला षटक जो फेकेल तो नेहमीच तिसरा फेकतो, परंतु इथून थोडेसे चेंजेस केले जात आहेत. थोडासा बदल धारवाडी संघाच्या माध्यमातून केले जात आहेत. मॅच ऑन स्ट्राईक वरती बबन. पहिला सत्र या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या सत्रात 77 धावा जमा करण्याचं काम टीम खेरवाडी करते. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे लेझी क्रिकेट हलक्यात घेण्याचं काम आणि तिथे पाहिलं तर लगेचच धाव कंप्लीट केली जाते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चुकी झाली या ठिकाणी किपरच्या माध्यमातून यष्टिरक्षक या ठिकाणी राकेश होते, अगदी चेंडूकडे पाहिलं नाहीये, परंतु बॉल उचलण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि लगेचच धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 30 धावा. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर मध्यंतरामध्ये आपल्या या पाहुण्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नितीश दादा जगताप, तदनंतर वासुदेवजी आंबे साहेब, मनोज उगडा साहेब जे ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे उपसरपंच आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि तदनंतर बालू शीत साहेब आणि नंदरा जांबे साहेब. इथे फटका प्रतिम, फक्त दिशा दिले, परंतु काय नजाकत नजाकत होती आणि तदनंतर हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, 6 धावा. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर लगेच इथे आडवा बॅटनं बॉलला खेचण्यात आलं. अशोक यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला, परंतु सेकंड बॉल वरती लगेचच कमबॅक करत असताना टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली. इथे षटकाराचा प्रत्युत्तर या डॉट बॉलला दिलं जात आहे. निर्धाव चेंडू. सध्या तरी या मॅच मध्ये मी तर म्हणेन अशोक हा एकाधिक किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 36 बनल्या गेल्यात, म्हणजे चांगली बॅटिंग. इथे फुल टॉस बॉल, फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु असं वाटलं होतं कॅच होईल. खेळाडूला बीट करून बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशोकच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये अशोक यांच्या माध्यमातून. फुलर लेंथ बॉल. आतापर्यंत अशोकनं जवळ 4 फुलटॉस बॉल खेळलेत आणि 4ही फुलटॉस बॉल वरती चौकार षटकार पाहायला मिळालेत. खरं तर मिड विकेट क्षेत्रात तिथे बाउंड्री लांब आहे, तिथे देखील षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग. वन्स अगेन समोर चेंडू आहे, त्याला पाठवलाय गॅप मध्ये, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमाच्या पलीकडे. आणखीन 4 धावा. दमदार बॅटिंग पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने खेरवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 46 या फलकावरती. आणि वैयक्तिक अशोक यांचा विचार केला तर 10 बॉलचा सामना केलाय आणि 10 बॉल मध्ये आतापर्यंत 37 धावा बनवल्या गेल्यात. म्हणजेच पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय इनिंग पाहायला मिळेल का, मात्र येणाऱ्या चेंडू मध्ये समजेल. शेवटचा बॉल. इथे फटका फसला, जेलची संधी आहे, जणू काही नजर लागले का काय. यस, मैदानाच्या आतमध्ये तेच घडलंय. शेवटच्या बॉल वरती या ओव्हरचा शेवट गोड करत असताना मोहनला पाहिलं. जो खेळाडू, जो फलंदाज आक्रमकता दाखवत होता, त्या खेळाडूला दाखवलाय पविलियनचा रास्ता. अशोक
बॅक टू द पॅव्हिलियन. टाळ्या होऊन जाऊ द्यात. लाजबाब बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 11 चेंडूंमध्ये 37 धावा त्यांनी बनवल्यात. पाहता पाहता 3 षटक इथे कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 46 धावा. स्ट्राईक वरती बॅट्समन बबन आहेत. बबन आतापर्यंत शांत दिसलेले आहेत, परंतु बबन ज्या कामासाठी चालले जातात सातत्याने त्यांच्याकडे देखील चौकार षटकार खेचण्याची क्षमता आहे, परंतु सध्या तरी ते शांत आहेत. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रकाश यांना आपण पाहतोय, ज्यांनी दुसरं षटक फेकलं होतं. दुसरं षटक फेकत असताना फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि पुन्हा एकदा प्रकाशला मात्र बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा बोलवलंय. 46 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला साई स्टार बेकरा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट डोनेवाडी संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय का? यष्टांच्या माध्यमातून खरं तर यष्टांच्या पाठीमागे तिथे राकेश होते आणि राकेशांच्या माध्यमातून सध्या चुका होत आहेत. आतापर्यंत इथून 4 धावा मिळतील. सध्या तरी सोपा चेंडू मित्रमने अडवायचा होता, परंतु तिथे थोडीशी मिस्टेक झाली आणि लगेचच आता या ठिकाणी ऍक्शन रिप्ले देखील समोरच आहे. अगदी बॅट्समनच्या मित्रमने अंगाला स्पर्श होत असताना हा चेंडू पलीकडे अर्थातच बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4च्या मदतीने टीमची टोटल तब्बल 50 धावा. संघाचा अर्धशतक कंप्लीट झालंय. फुलटॉस बॉल, फटका फसला. जेलची संधी. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते, परंतु थोडस जजमेंट त्यांना आलं नाहीये. अगदी त्यांच्या आव्यागाच्या बाहेर हा झेल होता, परंतु एका टप्प्यावरती बॉलला चांगलं फील्ड केले गेलं. याही बॉलवरती 2 धावा. सध्या तरी पहिल्याच मॅच मध्ये धाबांचा पाऊस पाहायला मिळतोय खेरवाडी संघाच्या माध्यमातून. बबनचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल खेळलाय. 5 बॉल मध्ये सध्या तरी कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे. अगदी व्ही शेप मध्ये बॉल, अर्थातच मिड विकेट क्षेत्रात बॉल. त्या चेंडूवरती पाहिलं तर आणखीन एक सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 53 या धावफलकावरती. सुरुवातीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर आता सातत्याने सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जातंय. म्हणजेच चांगलं क्रिकेट आतापर्यंत मी तर म्हणेन खेरवाडी संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच साई स्टार बेकरा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट डोनेवाडी संघ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. फुल टॉस ऑन साइडला खेळले. तिथे आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळाडू आहेत. कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. अप्रतिम जजमेंट. इथे आणखीन एक फलंदाज बाद. काशीनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी ऍक्शन रिप्ले देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर फटका चांगला खेचला होता, परंतु तिथे फिल्डिंग साठी आपण पाहिले तर अगदी मोहन होते. मोहननं चांगलीच कॅच त्या ठिकाणी जज केली आहे. फ्लॅटेड फटका आणि तिथे चांगलं जजमेंट. काशीनाथ बॅग. त्याच दरम्यान लक्ष्मण फार्म हाऊसचे प्रोप्रायटर, लक्ष्मी फार्म हाऊसचे मालक खरं तर महेश दादा पाटील, त्यांना आम्ही विनंती करू की दादा या आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी हा यॉर्कर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सीताराम आहेत. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ वरती पाहायला मिळतोय. सुरुवातीला 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या धाबा बनल्या गेल्या, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रकाश स्वतःला सिद्ध करतोय. फुल लेनचा बॉल होता. ऑनसाइडला पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळाली आहे. यस या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का सर? यस.
प्रत्येक टीमला एक एक रुपये दिला आपण. आता इथून या ठिकाणी चेक केलं जाईल भीमासाठी या ठिकाणी मात्र हा चेंडू रिफर केलाय. या ठिकाणी पंचाने विनंती असेल की आपण यायचा या ठिकाणी क्लोज आहे. यस या ठिकाणी 9 बॉल आहे म्हणजे 1+1 2 धावा मिळतील. हाईट फक्त जास्त आहे या चेंडूवरती आणि पंचाने देखील तेच घोषित केले. इथे 9 बॉल आणि आता इथून जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल झालाय. म्हणजे पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाला रिव्ह्यू मिळू शकतोय. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू दिलेले आहेत. एक रनआउट आणि एक बिमरसाठी. आणि या ठिकाणी 9 बॉल आलाय म्हणजेच 1+1 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. टीमचे टोटल जाऊन पोहोचली ती 55 या धावफलकावरती. आता या ठिकाणी फ्री हिटचा हा चेंडू फलंदाज बबनसाठी. फ्री हिटच्या चेंडूचा फायदा इथे उचलला जाईल का बबनच्या माध्यमातून पाहूयात. खरं तर ब्लँक स्ट्रोक डोळे झाकून खेळण्याची ही संधी. मॅच ऑन. यॉर्कर लेन चांगला चेंडू आहे खोदून काढलाय परंतु या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट आणि एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पाहिलं तर 4थंही कंप्लीट झालंय. या षटकात चांगलाच कमबॅक राहिलाय गोलंदाजी करत असताना प्रकाशांचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर खेरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या धावफलकावरती. त्याच दरम्यान महेश पाटील साहेबांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू अगदी त्या ठिकाणी वडापावचा जो सेंटर आहे त्याच्या पाठीमागे जी गाडी आहे ती बाजूला पार्किंग करायची आहे. अगदी R15 आहे त्या ठिकाणी. सुनील यांची गाडी आहे त्या ठिकाणी ती दुसऱ्या बाजूने पार्किंग करायची आहे. हा तीच. मॅच ऑन. शेवटचे षटक. शेवटचा षटकातील पहिलाच बॉल शॉट आपले सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवले. तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉल वरती खरं तर ही चांगली मितीमध्ये धाव गती. लगेचच दुसरी ही धाव इथून कंप्लीट केली जाते. यस पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. यस सर नो बॉल आहे. यस स्क्वेअर लीगला एक्स्ट्रा प्लेअर होते आणि त्याला त्या कारणास्तव नो बॉल आलाय. नो म्हणजे या चेंडूवरती डबल 1+2 3 धावा मिळतील.
आताचा हा चेंडू टप्पा फुल्यानंतर बाहेर त्या दिशेने वळण आणि यशवंतांचा इशारा येतो आपण पाहतोय वाईटचा आहे यस फ्री हिट कंटिन्यू असेल आणि आता इथून वन बाउन्सिंगचे देखील वन बाउन्सिंगचा देखील कॉल या ठिकाणी दिला जातोय. अगदी या षटकात खरं तर धाबांची सुरुवात प्रकाश अंबीर सध्या तरी ओव्हरची सुरुवात मी तर म्हणेन खराब करत असताना फ्री हिटचा हा चेंडू फटका फसला झेलची संधी आहे परंतु झेल पकडला तरी देखील बॅट्समन आऊट नसेल या ठिकाणी आणि या बॉलवरती पुन्हा 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. 2च्या मदतीने टीमचे टोटल 62 धावा 62 स्कोर या ठिकाणी आतापर्यंत बनवलाय. म्हणजेच चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम खेरवाडी संघाच्या माध्यमातून ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातोय. अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. इथून पुन्हा एकदा प्रकाश आंबेर सध्या तरी कमबॅक करण्याच्या वाटेवरती या बॉलवरती सिंगल आली आहे. टीमची टोटल 63 धावा आतापर्यंत बनली गेली आहे. अगदी धावांचा डोंगर आतापर्यंत जर रचलाय बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच साई स्टार बेकरा संघ आणि डोनेवाडी टीम दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. साई स्टार बेकरा संघाचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला डोनेवाडी टीम ओमकार आपल्या कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवायचं आहे. लो फुल टॉस परंतु स्वतःच्या फॉलोमध्ये प्रकाश बॉलला अडवतोय. चांगले फिल्डिंग याही बॉलवरती मिळेल ते फक्त एक सिंगल. शेवटच्या षटकांमध्ये धावा जमा करण्याचा प्रयत्न सध्या तरी खेरवाडी संघ करतोय. आणखीन एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 64 धावा. पहिल्याच मॅच मध्ये चांगली सुरुवात खेरवाडी संघाच्या माध्यमातून. अगदी पहिल्याच मॅच मध्ये खेळपट्टीनं अगदी सांगून दिले की या खेळपट्टीवरती धावा होऊ शकतात. यॉर्कर लेन फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला खेळलेत परंतु तिथे खेळाडू पोहोचतील आणि शेवटच्या मोमेंटला तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्यानंतर खेळाडूचा जजमेंट मी तर म्हणेन चुकीचं राहिलाय आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार सीमारच्या पलीकडे 4 धावा. चार धावा मिळाल्या. टीमचे टोटल 68 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे हा चेंडू समोर होता ऑन साइडला उडवलाय फटका फसलाय जेलची संधी परंतु या ठिकाणी कॉलिंग नव्हती. प्रकाश आले होते मोहन देखील होते परंतु दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. दोघांकडे पाहिलं देखील गेलं नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला अगदी दोघांच्या मधोमध हा चेंडू सापडलाय. अर्थातच कॅच मी तर म्हणे ड्रॉप होते आणि याही बॉल वरती पुन्हा 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 70 धावा. पहिल्याच मॅच मध्ये 70 गाठली आहे बॅटिंग करत असताना खेरवाडी संघानं. शेवटचा बॉल यॉर्कर लेन खोतून काढलाय. बॅटची एज आहे त्या ठिकाणी परंतु या बॉल वरती एक धाव मिळाली. यस ओव्हर कंप्लीट. पाहता पाहता षटक 5वं कंप्लीट झालंय. पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. ती म्हणजे बॅटिंग करत असताना खेरवाडी संघाच्या माध्यमातून डबल 71 धावा बनल्या आणि आता 72 धावा संख्येचा टार्गेट या ठिकाणी स्वर्गीय गुरु 11 तारवाडी संघासमोर देण्यात आलाय. 30 बॉल आणि 72 धावा संख्येची गरज. चला लगेच जास्त वेळ न घेता आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जाऊया टॉस करण्यासाठी. तिथे एका बाजूला आपण पाहू शकता साई स्टार बेकर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट डोनेवाडी संघ आहे. त्याच दरम्यान महेश दादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभस्थ आपण टॉस करायचा आहे. चला डोनेवाडी टीम आपल्या कॅप्टन लगेच पाठवायचं आहे टॉस साठी. या दादांना विनंती असेल आपण थांबायचं या ठिकाणी. महेश दादा
समोरचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीये. पहा हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे डोनेवाडी संघासाठी. पहिला षटक कंप्लीट होण्याच्या आधी जर का तुम्ही या ठिकाणी आला नाही तर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून 2 धाब्यांची पेनल्टी मात्र देण्यात. तर पहा या ठिकाणी पहिला ओव्हर कंप्लीट होण्याच्या आधी जर का टॉस झाला नाही तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी देण्यात येईल. जर का इनिंग संपले आणि त्यानंतर तुम्ही आलात म्हणजे सेकंड इनिंगचे 5 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल. याचीही नोंद घ्यायची आहे. आणि आपण लगेच जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे 72 धाबसंख्येचा टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल आणि या 72 धाबसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोनवरती बदल आणि ऐकूयात पनवेलचा एक गोड आवाज अर्थातच अमोल सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. प्रसाद स्पर्धा पण पाहतोय मोठी स्पर्धा स्वर्गीय गुरुनाथ तुगडे यांच्या नावाची स्पर्धा पण पाहतोय. आज ते आपल्यात नाही आहे मात्र त्यांचं नाव अमर राहण्यासाठी त्यांच्या खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाघोबा क्रिकेट संघ चाफेवाडी ब यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कैलासवासी गुरुनाथ तुगडा स्मृती चषक 2025-26 शानदार पर्वा स्पर्धामधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उद्घाटन सोहळा आणि या स्पर्धेतील पहिला सामना खैरवाडी त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय स्वर्गीय गुरु 11 तारवाडी. प्रकाशचा संघ 5 षटकामध्ये उत्तरार्धामध्ये बनवायच्या 72 धाबा. हे 72 धाबा आता कुठल्या रीतीने चेस केल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत निश्चित आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये ज्यांचा सातत्यानं आपण गोड आवाज ऐकतो त्यांचा प्रत्येक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान राहिलं जातं. ते आमचे प्रसादबाई सवारे यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील देऊया वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. येतं आयुष्य चांगलं जावं समृद्धीचं जावं हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय आणि तुला या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया जिथे मॅचकडे जिथे सामना पण पाहतो. आजच्या दिवसामधील पहिली लढाई एका साईडला पनवेल परिसरातील एक चांगला संघ अर्थातच खैरवाडी अशोक खैरच्या नावाने संघाला सातत्यानं ओळखला जातो आणि त्याच्या प्रतिस्पर्धी खेळणारा खऱ्या अर्थाने संघ आपण पाहतो स्वर्गीय गुरु 11 तारवाडी. या 2 संघांमध्ये लढाई 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. उत्तरार्धाला सुरुवात होतो. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज गोविंद कवटेला पण पाहतो. वेगवान गोलंदाज मॅनेंट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र गोलंदाजी मार्कवरती गोविंदला पण पाहतोय. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केशव आणि प्रकाश अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये 32 धावा 72 धावा चेस करायच्यात मात्र 72 धावा कुठल्या रीतीने चेस केल्या जातील आता याकडे तमाम प्रेक्षक वर्गांच्या नजरा आपण पाहू शकाल. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ब्रदर स्पोर्टच्या लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत स्पर्धा पोहोचवली जाते. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट 3, 2, 1 लेट्स प्ले. उत्तरार्धाला सुरुवात पहिला चेंडू अगदी गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न हलक्यातानं कट केला जातो. मानंट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 2 शतरक्षक अवघे शतरक्षक थट्टा सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये अशी शतरक्षणाची विभरचना केली जाते. स्ट्राईक एंडवरती केशवला पण पाहतोय. 2 फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 72 धावा चेस करायचे त्यामध्ये आक्रमण यावेळी उडवला जातो. डिपेस्ट्रा कव्हरच्या वरतून एका टप्प्यानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे दुसऱ्या चेंडूवरती टोकला जातो. फलंदाज केशवच्या बॅट मध्ये येतो चौकार. स्पर्धा पण लाईव्ह जरूर पाहताय युट्यूबवरती जर आपण स्पर्धा पाहत असाल तर मित्रांनो थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. साऊंड सिस्टीमचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज व्यवस्थित येऊ शकत नाहीये. काही
टायमानंतर आम्ही तो निश्चित प्रयत्न करू चांगला करण्याचा. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू सामना जरूर आपण पाहतोय. दमदार स्पर्धा, मोठी स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. केशवच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी पाहायला मिळाल्या. 2 चेंडू पेस केले, 4 धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिला. मात्र गोविंदवरती आता आक्रमण केलं जाईल का? समोर उडवला, लॉंग ऑनला, शतरक्षक तैनात आहे. वा, जबरदस्त शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शतरक्षक पाहिला होता सीताराम. शतरक्षकाच्या माध्यमातून मात्र 100% देण्याचा प्रयत्न केला जातो. जबरदस्त शतरक्षण राहिलं जातं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर राहिली आणि त्याचनंतर तो प्रयत्न आपण पाहिला होता. लॉंगॉनच्या वरतून फटका सजवला होता. मात्र तोपर्यंत चांगलं शतरक्षण राहिलं जातं. आपल्या टीमसाठी मी तर म्हणेन 5 धाबा जरूर वाचवलात. 1 धाव आले, 1 धावेने संघ पुढे सरसबळा जाईल. धाव फलकेवरती 5 या आकड्यावरती पोहोचला जातो. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा गुरु 11 तारबाडी या संघाला पण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. मॅनेंट्री पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ जुने बॅलन्स अवेली. चांगला चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू फेकला जातो. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता. मात्र इथून फलंदाजांना शांत केलं जातं. स्ट्राईक इनवरती प्रकाशला पण पाहतोय. तो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाला होता. पहिला चेंडू खेळण्यासाठी अगदी मैदानावरती उपलब्ध झाला होता. त्याच्या विरोधामध्ये गोविंदच्या माध्यमातून चांगला चेंडू. यावेळी पहा पुन्हा एकदा. मात्र यावेळी मेन पंचांचा इशारा. अनंत गाबंडा सरांना पण पाहतो. चिंचवली गावाचा अष्टपैलू खेळाडू, सुपरस्टार खेळाडू ज्याच्याकडे सातत्यानं पाहतोय. रायगड ठाणा जिल्ह्यामध्ये पण नेहमी या फलंदाजांना सातत्याने पाहिला आणि रायगड संघाचा प्रतिनिधी मात्र त्याने अनेकदा केला. मात्र या मॅच मध्ये त्याची देखील चांगला कार्य राहिला जातो. फुलटॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मैदान मध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलं जातं. लॉंगॉन मध्ये चेंडू येतो, उचलणार, फेकणार, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंच आमच्याकडे बघतील. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय गुरु 11 तारबाडे टीमला लागला जातो. बॅट्समन आउट होईल आणि धक्का लागला जातो पहिला. 7 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन. मोठा हजरा लागला जातो. ज्यामध्ये मॅनेंट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक आता येत असताना गोविंदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी ही जरूर आपल्याला पाहायला मिळते. 72 धावा चेस करायच्यात. त्या 72 धावा चेस करण्यासाठी जोड साखळी सलामीला पण जरूर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिली होती. मात्र त्यामध्ये महत्वाची विकेट गोविंद कवटेच्या नावावरती राहिली जाते. षटकातील शेवटचा बॉलचा खेळ बाकी. पहिला चेंडू डॉट, एक चौकार, सिंगल, डॉट, वाईड आला होता. त्याचनंतर एक विकेट. इथून मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. केशव बाद झाला. त्याच्या बॅट मध्ये आपण एक चौकार जरूर पाहिला होता. जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील इथून तारवाडी टीमला. चला फलंदाज लगेच रेडी ठेवायचे बा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उमेशला आता चांगली पार्टनरशिप करावी लागेल. प्रकाशला चांगली साथ द्यावी लागेल. शेवटचा बॉल मॅनेंट्री पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोविंदच्या माध्यमातून सूर्य गोलंदाजी राहिली जाते. प्रत्येक चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न इथून गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये जरूर केला जातो. खूप लांबवरचा प्रवास करून अगदी खैरवाडी संघ इथपर्यंत पोहोचला आणि त्यांचा खेळ अद्यापर्यंत चांगला राहिला. अशोक खैरची फलंदाजी आपण पाहिली होती. मात्र त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा या जरूर आपण पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. मात्र त्याची दादागिरी जरूर आपण पाहिली होती. मात्र यावेळी मॅच मध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. सुरेख चेंडू अगदी पण पाहतो. टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. इस्टनच्या वरतून चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये विसरला जातो. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपला जातोय आणि पहिल्या षटकानंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय गुरु 11 तारबाडी संघ पोहोचला. धावफलकेवरती फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. टॉस साठी निश्चित आम्ही इन्व्हाइट करू 6 स्टार बेकरा संघाचा संघनायक आलाय. डोनेवाडी संघाचा संघनायक. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची पहा. स्पर्धा मोठी आहे आणि सामने वेळेवरती खेळणं तितकंच महत्वाचं असेल. डोनेवाडी संघाच्या कॅप्टनना वारंवार विनंती करतोय. मात्र जर आले नाहीये तर मग आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही मॅच संपायच्या अगोदर जर आपण आला नाही तर मग चेंडूंची पॅनल्टी दिली जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. स्पर्धा लाईव्ह आपण पाहत असाल तर विनंती असेल की लवकरात लवकर मैदानावरती येण्याचा प्रयत्न करा. जाऊया मॅच कडे जिथे सामना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मॅनेंट्री पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. दुसरे षटक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट वरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्डमॅन क्षेत्र खाली आहे आणि बॉल चाललाय तिसऱ्या टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार.
येतोय या इनिंग मधील हा दुसरा दमदार चौकार. आता चौकार पाहायला मिळतो. या रीतीची फलंदाजी करावी लागेल. ज्या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं अशोक खैरची लाजवाब बॅटिंग, 37 धाबा एकट्यानं बनवल्या आणि त्याचनंतर आपण पाहतोय बबनची चांगली फलंदाजी राहिली होती. त्यामध्ये देखील आपण पाहिला तर 21 धावांचे योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. नाबाद केली मात्र बबनच्या माध्यमातून जोर आपण पाहिली होती. नरेश चौधरीचा विचार केला ज्याने देखील 5 धावांचे योगदान मात्र त्या संघासाठी दिलं होतं. इथून सीतारामला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस होता. फुलटॉसला आघात करण्याचा प्रयत्न समोर खेळला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुरेशला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. तोपर्यंत मिळाल्यात हे फक्त आणि फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 12 या आकड्यावरती पोहोचला जातोय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही या षटकामध्ये आक्रमण केला मात्र तर मग सामना आपल्याला दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. गुरु एनवर ताडवाडी संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. सलगचे 3 षटकार 3 चौकार आल्या तर खऱ्या अर्थानं नितेश जगताप साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथून फलंदाजांना देण्यात येईल. एक सुवर्ण संधी फलंदाजांसाठी. मात्र चौकार षटकार हॅट्रिक लगावली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील. समोर संघ आपण पाहायला गेलो तर अगदी पनवेल परिसरामधील एक दादा संघ हे नाव सातत्याने घेतलं जातं. मात्र आज बदलापूर परिसरामध्ये त्याची दादागिरी राहिली जाते. गोलंदाज तयार. समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मैदानच्या वरतून खेळला जातो. फटका ओलांद कार्पेट क्षेत्ररक्षक गोविंदला आपण पाहतोय. फेकी अचूक आल्या. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 13 या आकड्यावरती पोहोचला जातोय. दुसऱ्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळही संपला जातोय आणि ज्यामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सीताराम घोटे या गोलंदाजानं. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 1-2 मोठे फटके येणं तितकाच महत्वाचं असेल. त्यावेळेचा चेंडू सुरेख पाहायला मिळतो. तिखोला टाकला होता. टप्पा पडला. थोडीशी उसळी पाहायला मिळतो. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. प्रकाशला शांत केला जातो. प्रकाश एलिव्हेशन जर आपण पाहिला 5 चेंडू 6 धावांचे योगदान त्याच्या माध्यमातून राहिला. एका साईडला उमेशचा विचार केला तर उमेशने 3 चेंडू खेळलेत मात्र 1 धावांचे योगदान त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल षटकामधील दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. आणि बॅटनं फटका सुरेख या थर्डमॅन क्षेत्र खाली या मात्र यावेळी बॉल थांबणार नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय. प्रकाशच्या बॅटमधनं रुबाबदार चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला जातोय तो 17 या आकड्यावरती.
43 धावा 14 चेंडू. या बिलिया क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पॅडवरती चेंडू निश्चित दळला जातो. पंचांकडे लावले अपील जर पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. जसे जसे डॉट बॉल येतील तसं तसं प्रेशर फलंदाजी करणारा तारवाडी टीम वरती पाहायला मिळेल. आणि जसे जसे डॉट चेंडू येतील तशी मात्र चांगली आपण जर का पाहायला गेलो. या बिली समोर उडवला जातो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बाबूला चुका जरूर केल्या जातात. बॅकअप चांगलं राहिलं जातं. बबन पारदीच्या माध्यमातून तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक संपला जातोय. आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती पोहोचली जातं 27. 27 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो डोनेवाडी संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो तारवाडी टीमला 12 चेंडू 43 धावा बनवल्या जातील का. 2 षटकांचा खेळ बाकी. मात्र तिसरं षटक जर आपण पाहिलं तर गोविंद कवटेनं हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशोक खैर संघाचा कॅप्टन आलाय. मात्र त्याच्या माध्यमातून इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 43 धावसंख्या बनवायचे. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूना. मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. मात्र पंच इशारा करतील वाईट बॉल. इट्स वाईट चेंडू फेकला जातोय. वाईट चेंडूच्या धावसंख्येचा विचार केला एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती नजर फिरवली तर 28 या आकड्यावरती पोहोचला जातोय. 72 धावा बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये आणि त्यामध्ये संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो. या बेले आक्रमण केलाय. लॉंग ऑनला उडवला जातोय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. बऱ्याच उशिरानं ठोकलाय हा फलंदाज प्रकाशनं षटकार. षटकारच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 35 35 आकड्यावरती पोहोचला जातो. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जातो. या रीतीची फलंदाजी करणं महत्वाचं आहे. या षटकावरती आक्रमण करणं तितकंच महत्वाचं असेल ताडवाडी टीम समोर. वन्स अगेन फन मोड बिग इट बॅक टू बॅक. दुसरा षटकार येणार का नाही. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. संपलाय फलंदाज प्रकाशचा खेळ. धक्का क्रमांक 2 स्वर्गीय गुरु 11 तारवाडी टीमला संघाचा प्रमुख फलंदाज प्रकाश शाबिल मैदान सोडावा लागला जातोय. प्रकाशची विकेट महत्वाची होती. खैरवाडी संघाला देखील माहिती होतं. तितकंच दमदार क्षेत्ररक्षण राहिलं बबनच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि तो झेल मात्र पकडला गेला. महत्वाची विकेट. धक्का क्रमांक 2 तारवाडी टीमला. फलंदाज संघाचा कॅप्टन प्रकाश बाद झाला. नौका फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राकेश आला मैदानाच्या आतमध्ये. षटकावरतील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी उडवला जातोय लॉंग ऑनला. क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. या षटकामधील तब्बल दुसरा माइटी षटकार ठोकलाय राकेशनं हा षटकार. या षटकारच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती संघ पोहोचला जातोय 41 41 या आकड्यावरती. सामन्यामध्ये अजूनही आपली क्षमता निर्माण करून दिल्या. सामना अजून आपल्या बाजूने खिशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. सामन्याचं समीकरण राहिलं जातंय 9 चेंडू 31 धावा. या षटकावरती आक्रमण करायचं होतं आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातो. आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकारानं केल्या. स्वागत केलं गोलंदाज अशोक खैरचं षटकारानं. 9 चेंडू 31चं समीकरण. अजून एका 2 मोठे फटके आल्या
तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोपा करण्याचा प्रयत्न फलंदाज राकेशच्या माध्यमातून केला जाईल. शावेली चांगला चेंडू, फसव्या रीतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. गुडलेस स्पोर्टवरती चेंडू आदळला, थोडीशी उसळी राहिली जात्या. ईस्टर्नच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. या रीतीची गोलंदाजी केली तर मग सामना खैरवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. 8 चेंडू 31 समीकरण. या 2 चेंडूवरती एखाद मोठा फटका येणं भरपूर महत्वाचा. त्यासाठी प्रयत्न केले जातात. कव्हर्स पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही, घ्या भरपूर मोठा. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडं. येतोय राकेशच्या बॅट मधनं अजून एक मोठा फटका. 4 धाब्यांसाठी ठोकलाय हा शानदार रुबाबदार चौकार. चौकार मॅच मध्ये वापसी निर्माण केली जात्या तारवाडी टीमच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीनं संघ पुढे सरसवला जाईल. धाव फलकेवरती 51. 51 या आकड्यावरती येणारे 6 बॉल आणि विजा करतात बनवायच्या 21 धावा. 6 चेंडू 21 समीकरण. काल देखील आम्ही सामना जरूर पाहिला होता हरिग्रामच्या मैदानावरती. 6 मध्ये बनवायच्या होत्या 21 धावा. 21 धावा बनवल्या होत्या लहान धामणी संघाचा फलंदाज भरत भस्मा या फलंदाजानं, आणि तो सामना शेवटच्या क्षणी जिंकून दिला होता आपल्या संघाला. मेगा फिनाले मध्ये तो संघ दाखल झाला होता. सीबीडी संघाच्या विरोधामध्ये ती धावसंख्या बनवली होती आणि इथून मात्र ती धावसंख्या चेस केली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. ज्या फलंदाजाने आपण पाहायला गेलं तर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता. राकेश मात्र अडचणीला मैदानावरती थांबला आणि त्याच्या बॅटमन धावेंची लयलूट ही जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. निश्चित आपण पाहतोय मलंगड गावचे समालोचक रमेश गिरा या सरांना आपण सातत्याने ऐकत असतो. त्यांच्या माध्यमातून खैरवाडी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलात आणि या आयोजनाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलात. सर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्पर्धा तितकीच दमदार. अगदी आपण पाहतोय स्वर्गीय गुरुनाथ बाळू उघडा यांच्या नावाला उजेळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. 6 चेंडू 21 समीकरण. गजानन खैर पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्यावरती उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चुका केल्या जात आहेत गोलंदाज गजाननच्या माध्यमातून. हा झेल टिपणं भरपूर महत्वाचं होतं. ज्यामध्ये आपण पाहतोय स्लिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तोपर्यंत गोलंदाजाची खऱ्या अर्थाने मिसफिल्ड जरूर पाहायला मिळाल्या. साधा सोपा झेल जमिनीला दान केला जातो. एक धाव वेगाने कन्वर्ट केली, मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. ज्या फलंदाजानं एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न केला त्या राकेशला आता स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र इथून त्याच्या बॅटमधून धावा येतील का. 5 चेंडू मध्ये 20 धावा डिफेंड केल्या जातील का खैरवाडी संघाच्या माध्यमातून, की तारवाडी संघाच्या माध्यमातून त्या धावा बनवल्या जातील, हेही पाहणं तितकाच महत्वाचा. समोर आपण पाहतोय राकेशला, ज्यानं अशोक वरती प्रत्याल्ले चढवले होते, मात्र तोच राकेश. गजाननचा फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला उडवला. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार येतोय. हा निर्णायक क्षणी ठोकला जातोय. राकेशच्या बॅटमधनं चौकार. रिव्ह्यू घेतला जातोय. हाईट फॅक्टर साठी चेक केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू जर आपल्याला पाहायला मिळेल. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्षेत्ररक्षण खैरवाडी संघाच्या माध्यमातून केला जातो. स्वतः गोलंदाज आपण पाहिला होता गजानन खैरला. एलिव्हेशन कमी आपण जरूर पाहिलं होतं. समीकरण राहिलं जात आहे. 4 चेंडू
16चं समीकरण. 4 चेंडू 16 16 16 धावा 4 चेंडू. कोणता संघ सामना जिंकेल? हो, वाटर बॉलिंग. सुरेख चेंडू हाताळला जातोय. ब्लॉक होल लाईनचा चेंडू रिलीज केला जातोय. राकेशला शांत केला जातो. मात्र जोपर्यंत राकेश मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मी तर म्हणेन स्वर्गीय गुरु इलेव्हन तारवाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एका हाती किल्ला लढवण्याची क्षमता त्या फलंदाजाकडे जरूर आपण पाहिली. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये होता आणि तिथून त्याच्या बॅट मधनं धावाही आपण पाहिल्या होत्या. 3 चेंडू 16चं समीकरण. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल. यावर ते आक्रमण केला जाईल का? हेस बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवला. पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय राकेशने षटकार. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर नितीन शेठ जगताप साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाज राकेश साठी असणाऱ्या बक्षिसांची खैरात. आज पहिला दिवस या स्पर्धेचा पाहतोय आणि पहिल्या दिवसांपासून या स्पर्धेमध्ये बक्षिसे लावलं जातोय. सामना राहिला जातोय. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. कंपल्सरी 10 धावा बनवाव्याच लागतील. एका साइडला तारवाडी की खैरवाडी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सामन्यासाठी. मॅच मधील रोमांचक सामना जरूर पाहतोय. गलीमध्ये कट केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप तितकंच दमदार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिला जातोय आणि इथून मी तर म्हणेन या चेंडूवरती मोठा फटका येणं महत्वाचा होता. आता सामन्यामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. राकेशला स्ट्राईक घेणं महत्वाचं होतं. 1 चेंडू 9चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये खैरवाडी की एका साइडला पण पाहतोय गुरु इलेव्हन तारवाडी. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. आजच्या दिवसामधील पहिला सामना उद्घाटनीय सोहळा निश्चित या स्पर्धेचा आपण पाहिला होता आणि पहिला सामना अगदी प्रेक्षकांच्या भेटीचा पण पाहतोय. हृदयाचे टोके बाळवणारा रंगतदार सामना. 1 चेंडू 9चं समीकरण. या विलेस्टनचा वेद फर्निचर डिस्ट्रॉय. सामना जिंकला जातोय. टीम जय वागेश्वर 11 खैरवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम स्वर्गीय गुरु 11 तारवाडी संघ. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक. भरपूर चांगला खेळ राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत राकेश मैदानाच्या आतमध्ये राहिला होता मात्र शेवटी त्यांना सामना गमावा लागला जातोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिल्याने पहिला सामना इथून जिंकला जातोय खैरवाडी संघानं.